नमस्कार. मी प्राध्यापक मगर पीजी, रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे डिपार्टमेंट ऑफ कॉमर्समध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करत आहे. आज आपण TUABCOMमधील ऑडिटिंग या विषयावरती चर्चा करणार आहोत. आपल्याला कल्पना आहे, साधारणपणे प्रत्येक व्यवसायामध्ये, प्रत्येक कंपन्यांना, प्रत्येक संस्थांना ऑडिट करावं लागतं. ऑडिट हा शब्द कसा आला तर ऑडिट हा शब्द लॅटिन भाषेतील ऑडायर, AUDIRE, ऑडायर या शब्दापासून त्याची उत्पत्ती झालेली आहे. ऑडायर म्हणजे ऐकून घेणे. पूर्वीच्या काळी हिशेब तपासण्याची पद्धती खूपच वेगळी होती. त्या काळात हिशेबशास्त्रामधल्या एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीला बोलावलं जायचं, त्याला समोर बसवलं जायचं आणि व्यावसायिक वर्षभरामध्ये त्यांनी जे काही ट्रान्झॅक्शन्स केलेले आहेत ते ट्रान्झॅक्शन्स म्हणजे हिशेबाच्या वह्या, जमा खर्चाच्या वह्या तो त्या ठिकाणी वाचून दाखवायचा. ती तज्ज्ञ व्यक्ती ते ऐकायची, ऐकून घ्यायची आणि सगळं ऐकून घेतल्यानंतर मग निर्णय द्यायची म्हणजे काय तर कुठं चुका झाल्यात, कुठं बदल करण्याची आवश्यकता आहे हे त्याला तो सांगायचा. म्हणजे थोडक्यात ऐकून घेणं, ऐकून घेतल्यानंतर सगळ्या बाबी लक्षात घ्यायच्या आणि लक्षात घेतल्यानंतर त्या व्यावसायिकाला सांगायचं की तुमचे जे हिशेब लिहिलेत त्याच्यामध्ये कुठे कुठे चुका झालेल्या आहेत ते त्याला तो सांगायचं. म्हणजे थोडक्यात ऐकून घेणे आणि निर्णय देणे याच्यावरूनच मग म्हणजे त्याला ऑडायर आपण म्हणतो, त्या ऑडायरपासूनच मग ऑडिटिंग आणि त्याच्यापासूनच मग ऑडिटर हे शब्द प्रचलित झाले. अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं व्याख्या अंकेक्षणाच्या केलेल्या आहेत. तर अंकेक्षण याचा अर्थ काय तर अंकेक्षण म्हणजे एखाद्या व्यवसायातील किंवा संघटनेतील जे आर्थिक व्यवहार वर्षभरामध्ये झालेले आहेत त्या आर्थिक व्यवहारांची सत्यता तपासून पाहायची आणि ती तपासून घेऊन संघटनेच्या हिशेब पुस्तक जे आहेत त्याच्या संदर्भातले जे कागदपत्र आहेत त्या मूळ कागदपत्रांचं परीक्षण करणं, टीकात्मक परीक्षण करणं आणि टीकात्मक परीक्षण करून मग त्याबाबत ऑडिटरनं स्वतःचं जे काही मत आहे त्याच्या संदर्भात अहवाल देणं हे त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. म्हणजे थोडक्यात काय तर अंकेक्षण याचा अर्थ म्हणजे प्रत्येक संस्थेला एक आर्थिक वर्ष असतं, प्रत्येक कंपनीचं एक आर्थिक वर्ष असतं. ते 1 एप्रिलला सुरू होतं, 31 मार्चला संपतं. या आर्थिक वर्षामध्ये या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स झालेले असतात, अनेक प्रकारचे व्यवहार झालेले असतात आणि त्या व्यवहाराची नोंद कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केलेली असते. मग ह्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी बरोबर आहेत किंवा नाही, कारण शेवटी अनेक प्रकारचे खाती तयार केलेली असतात, कीर्दवह्या लिहिलेल्या असतात. वर्षाच्या शेवटी त्या खाती क्लोज केली जातात, त्याच्या आधारे ट्रायल बॅलन्स तयार केलं जातं, ज्याला आपण तेरीस पत्रक म्हणतो. त्या ट्रायल बॅलन्सच्या आधारे मग नफा तोटा पत्रक, बॅलन्स शीट तयार केलं जातं आणि त्याच्या आधारे आपल्याला रिझल्ट कळतो की त्या कंपनीनं वर्षभरामध्ये जे काही व्यवहार केलेत, जे काही आर्थिक बाबी घडलेल्या आहेत त्याच्या अनुषंगानं कंपनीला नफा झाला का तोटा झाला ते आपल्याला या नफा तोटा पत्रकाच्या माध्यमातून, बॅलन्स शीटच्या माध्यमातून त्या ठिकाणी कळत असतं. आता पूर्वीच्या काळी म्हणजे आपण अंकेक्षणाच्या संदर्भामध्ये 2 टप्प्यामध्ये अभ्यास करू शकतो. पहिला भाग त्याच्यामध्ये आहे औद्योगिक क्रांतीपूर्वीचा आणि दुसरा औद्योगिक क्रांतीनंतरचा. औद्योगिक क्रांतीपूर्वी आपल्याला माहिती आहे की व्यवसायाचं स्वरूप खूप मर्यादित होतं. व्यावसायिकांना जे काही भांडवल व्यवसायामध्ये गुंतवलेलं होतं त्याचं प्रमाण खूप कमी होतं. सर्वच्या सर्व बाबी म्हणजे आर्थिक व्यवहार नोंदी ठेवणं, कच्चा माल खरेदी करणं, माल विकणं, वेगळ्या पद्धतीने हिशेब ठेवणं हे सगळं तो स्वतःच करायचा, मालक स्वतःच करायचा. त्याच्यामुळे मग त्या मालकाला आणखीन कुणाकडून तरी हिशेब तपासून घेण्याची फारशी आवश्यकता नव्हती. परंतु नंतरच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की व्यवसाय संघटनामध्ये बदल झाला
आणि त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा सर्वप्रथम एकल व्यापारी संघटन प्रकार अस्तित्वात आला. एकल व्यापारी संघटन प्रकारामध्ये एकच व्यक्ती व्यवसायाचा मालक असते. तीच व्यक्ती नफ्याला जबाबदार असते, तीच व्यक्ती तोट्याला जबाबदार असते. परंतु त्याच्यामध्ये दोष लक्षात आले की एकल व्यापारी संघटन या प्रकारामध्ये एकच व्यक्ती सगळं नियंत्रण करू शकत नाही. एकच व्यक्ती सगळ्या बाबींवर ते व्यवस्थापन नीट करू शकत नाही. आणि म्हणून त्या दोषातून मग भविष्यकाळात त्यावेळेला भागीदारी संस्था अस्तित्वात आली, ज्याला आपण पार्टनरशिप फर्म म्हणतो. मग या भागीदारी संस्थेमध्ये एका व्यापानुसार 20पर्यंत किंवा 10पर्यंत या पद्धतीनं भागीदारी एकत्र येऊ शकतात. परंतु तिथेही असं लक्षात आलं की 10 आणि 20 ही सुद्धा मर्यादित संख्या आहे. आपल्याला जर प्रचंड प्रमाणामध्ये भांडवल उभं करायचं असेल, प्रचंड प्रमाणामध्ये व्यवसाय सुरू करायचा असेल, देशात आणि परदेशात बाजारपेठ मिळवायची असेल, तर भागीदारी संघटन हा प्रकारसुद्धा फारसा उपयोगी नाही. आणि त्याच्यातून मग कंपन्या अस्तित्वात आल्या. मग हे ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे अनेक प्रकार आहेत. खाजगी कंपन्या, सार्वजनिक कंपन्या, सरकारी कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या, अशा अनेक त्या आपण नंतरच्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. पण या सगळ्यांना या कंपनी या प्रकारामध्ये आपल्याला असं दिसतं की मालक कोण आहे? भागीदार, ज्यांनी शेअर्स विकत घेतलेत ते भागीदार हे मालक आहेत. परंतु हे मालक असंख्य आहेत. म्हणजे सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये कमीत कमी 7 सभासदांनी एकत्र यावं लागतं. आणि जास्तीत जास्त कितीही भागधारक असले तरी चालतं. म्हणजे किती संख्या असेल याच्यावर मर्यादा नाही. म्हणजे थोडक्यात मालक असंख्य आहेत. आणि ज्यावेळेला मालक असंख्य असतात त्यावेळेला त्या मालकांनी भाग विकत घेऊन कंपनीला भांडवल दिलेलं असतं. मग आता या भांडवलाचा विनियोग चांगल्या पद्धतीने होत आहे किंवा नाही हे पाहण्याची आवश्यकता निर्माण झाली. आणि त्या दृष्टिकोनातून मग भागीदारी संघटनेमध्ये भागीदार काही प्रमाणामध्ये लक्ष घालू शकतात. एकल व्यापारी संघटनेमध्ये तर तो एकटाच असतो, लक्ष घालू शकतो. परंतु कंपनी या प्रकारामध्ये आपल्याला असं दिसतं व्यवस्थापन आणि मालकी याच्यामध्ये फारकत आहे. म्हणजे मालक भौगोलिकदृष्ट्या विखरलेले आहेत, ते देशात परदेशात कुठेही आहेत. आणि त्यांच्या दृष्टिकोनातून व्यवस्थापन करणारे घटक वेगळे आहेत. व्यवस्थापक वेगळा आहे, कंपनीमधले कर्मचारी वेगळे आहेत, ते या सगळ्या बाबी करत आहेत. आणि म्हणून मग या कर्मचाऱ्यांकडून किंवा त्या कंपनीचं जे संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळाकडून वेगवेगळ्या पद्धतीनं गैरप्रकार, चुका, अफरातफरी ह्या होऊ शकतात. त्या शोधून काढण्याच्या अनुषंगानं आपल्याला अंकीक्षणाची आवश्यकता आहे. म्हणजे थोडक्यात काय, अंकीक्षणाच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं तर अंकीक्षण याचा अर्थ त्या आर्थिक वर्षामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन्स नोंदविले गेलेले आहेत त्या नोंदविलेल्या व्यवहारातून जे काही आपण ट्रायल बॅलन्स तयार केले, तेरीस पत्रक तयार केले, त्याच्या माध्यमातून जो नफा तोटा पत्रक आपण तयार केला आहे त्या नफा तोटा पत्रकातून दिसणारा नफा हा खरा आहे का, हा वास्तव आहे का, आणि त्या कंपनीचा जो ताळेबंद आहे त्या ताळेबंदावरून त्या संस्थेची किंवा त्या कंपनीची आर्थिक परिस्थिती खऱ्या अर्थानं प्रतिबिंबित होते का हे शोधण्याची आवश्यकता निर्माण झाली. आणि त्याच्यामधून आपल्याला अंकीक्षण ही प्रक्रिया निर्माण झालेली दिसते. अंकीक्षणाचं स्वरूप काय आहे, या अंकीक्षणाची व्याप्ती काय आहे? तर अंकीक्षण जे आहे त्या अंकीक्षण प्रक्रियेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या हिशोबांच्या पुस्तकांची आणि विविध खात्यांची गणितीय शुद्धता तपासावी लागते. मगाशीच मी सांगितलं की 1 एप्रिलला आर्थिक वर्ष सुरू होतं, 31 मार्चला संपतं. मग त्यावेळेला या संपूर्ण 12 महिन्याच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारचे खरेदीचे आणि विक्रीचे व्यवहार झालेले असतात. आणि मग हे जे व्यवहार असतात ते व्यवहार आपल्याला नोंदवावे लागतात वेगवेगळ्या खात्यांमध्ये. त्याच्यामध्ये पुन्हा पर्सनल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, रिअल अकाउंट या पद्धतीनं डबल एंट्री सिस्टीम पद्धतीनं हिशेब ठेवले जातात. आणि म्हणून मग अंकीक्षणामध्ये किंवा स्वरूप म्हणून आपण सांगू शकतो की विविध खात्यांची गणितीय शुद्धता त्या ठिकाणी तपासली जाते. या त्याचबरोबर प्रत्येक आर्थिक व्यवहार योग्य प्रकारे कीर्दवहीमध्ये नोंदविला गेला किंवा नाही याची खात्री आपल्याला अंकीक्षण या प्रक्रियेतून करायची असते. त्याचबरोबर कीर्दीतील सर्व नोंदी योग्य त्या खात्यात किंवा योग्य त्या खतावणीमध्ये योग्य पद्धत म्हणजे आपण लेजर म्हणतो त्यामध्ये नोंदविल्यात याची खात्री आपल्याला या ठिकाणी करून घ्यावी लागते. अंकीक्षणामध्ये ते अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त ज्या वेगळ्या प्रकारच्या कीर्दवह्या आहेत, खतावण्या आहेत, म्हणजे लेजर्स त्याला आपण म्हणतो, त्यामध्ये ज्या विविध प्रकारच्या खात्यामध्ये बेरजा करावे लागतात, पर्सेंटेज करावं लागतं, वजाबाग्या कराव्या लागतात, खात्यातील शिल्लक म्हणजे याला बॅलन्सिंग फिगर काढणं,
ते करावं लागतं, त्याची तपासणी या ठिकाणी अपेक्षित आहे. याशिवाय जमा खर्चासाठी हिशोबांसाठी दाखल केलेले जे काही दस्तऐवज आहेत, कागदपत्र आहेत, प्रमाणकं आहेत, पावत्या आहेत, त्यांची योग्य प्रकारे आणि कायदेशीररित्या ते तयार केलेत का याची खात्री त्या ठिकाणी अंकेक्षण प्रक्रियेच्या माध्यमातून, हिशेब तपासणीच्या माध्यमातून करावी लागते. कारण हिशेबशास्त्रामध्ये किंवा अकाउंटिंगमध्ये हे निश्चित आहे की तुम्ही जो काही व्यवहार घडला आहे, म्हणजे तो खरेदीचा असो विक्रीचा असो, त्या प्रत्येक व्यवहाराला काही ना काही कायदेशीर पुरावा असतो. म्हणजे मग तुम्ही जर माल खरेदी केला असेल तर व्हाउचर असतं, माल विकला असेल तर त्याचंही बिल असतं. मग त्या बिलामध्ये तारीख असते, त्या बिलामध्ये रक्कम असते, त्या बिलामध्ये किती आपण डिस्काउंट दिला आहे घेतला आहे ते माहिती असते. आणि त्याच्या आधारे मग जर्नल एंट्री होते आणि जर्नल एंट्री करून मग त्याचं पोस्टिंग केलं जातं आणि मग वर्षाच्या शेवटी सगळे अकाउंट क्लोज केले जातात. आणि मग अकाउंट क्लोज केल्यानंतर आपल्याला असं दिसतं की काही खात्यांना डेबिट बॅलन्स आहे, काही खात्यांना क्रेडिट बॅलन्स आहे. आणि मग त्याच्या आधारे तेरीस पत्रक तयार केलं जातं. तेरीस पत्रक म्हणजे ट्रायल बॅलन्स त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो. आणि या हे तेरीस पत्रक म्हणजे एक स्टेटमेंट आहे डेबिट आणि क्रेडिट याचं, वर्षभरातले जे तुमचे अनेक खाती आहेत त्या खात्यामध्ये असलेले डेबिट बॅलन्स आणि त्या खात्यामध्ये असलेले क्रेडिट बॅलन्स त्याचं एक ते स्टेटमेंट असतं. आणि या 23 पत्रकाच्या माध्यमातून मग नफा तोटा पत्रक तयार केलं जातं, बॅलन्स शीट तयार केलं जातं. मग हा ताळेबंद किंवा नफा तोटा पत्रक जे आहे ते सुद्धा ऑडिटरला अंकेक्षण प्रक्रियेमध्ये तपासावं लागतं. तोही त्याच्यामध्ये स्वरूप किंवा व्याप्तीमध्ये ते येऊ शकतं. यावेळी हे झालं नफा तोटा पत्रक. ताळेबंदामध्ये काय असतं, ॲसेट्स आणि लायबिलिटीज असतात. मग ह्या ज्या लायबिलिटीज आहेत त्या खऱ्या आहेत का, त्या सत्य आहेत का, आणि ज्या ॲसेट आहेत त्या ॲसेट सत्य आहेत का, वास्तव आहेत का, याचं सत्यापन, त्याचं मूल्यांकन योग्य पद्धतीनं कर्मचाऱ्यांनी किंवा व्यवस्थापनानं केले का, हे अंकेक्षकाला अंकेक्षण प्रक्रियेमध्ये पाहणं अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त व्यवहारासंबंधी जर काही शंका निर्माण झाल्यास, म्हणजे त्याने अंकेक्षण तो करतोय पण अंकेक्षण करत असताना त्याच्या असं लक्षात येतं की इथं काहीतरी गडबड आहे, इथं काहीतरी घोटाळा आहे, इथं काहीतरी लबाडी आहे, तर ती लबाडी शोधण्याच्या अनुषंगानं तो खात्री पटेपर्यंत त्या बाबींची तपासणी करू शकतो. हाही एक महत्त्वाचा भाग अंकेक्षण त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. दुसरं म्हणजे त्याची व्याप्ती किंवा स्वरूपमध्ये आपल्याला सांगता येईल की अंकेक्षणाचं कार्य पूर्ण झाल्यानंतर अंकेक्षकाचा अहवाल त्याला सादर करावा लागतो. ऑडिटर किंवा अंकेक्षकाची नियुक्ती कुणी केली, भागधारकांनी केली. कशासाठी केली, कारण ते भौगोलिकदृष्ट्या विखरलेले आहेत. भागधारक व्यवस्थापनामध्ये दररोज डेली येऊ शकत नाहीत, व्यवस्थापनामध्ये भाग घेऊ शकत नाहीत, कर्मचाऱ्यांवरती देखरेख ठेवू शकत नाहीत. आणि म्हणून मग कर्मचाऱ्यांनी जर काही गैरप्रकार केला, काही लबाडी केली, तर ती शोधण्याच्या अनुषंगानं भागधारकांच्या वतीनं ते काम, अंकेक्षणाचं काम ऑडिटर करत असतो. अंकेक्षण झाल्यानंतर म्हणजे हिशेब तपासणी झाल्यानंतर त्याला एक अहवाल तयार करावा लागतो, त्याला ऑडिटर्स रिपोर्ट म्हणतात. आणि हा रिपोर्ट तो कुणाला सादर करतो, भागधारकांना सादर करतो. आणि हा अंकेक्षकाचा अहवाल कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये चर्चेला येतो. आणि त्या अनुषंगानं काही शंका असतील तर त्या शंकांचं निरसनसुद्धा व्यवस्थापनाला करावं लागतं. दुसरी गोष्ट, अंकेक्षण जे आहे त्या अंकेक्षकाचा जो ऑडिटरचा जो अहवाल आहे त्या अहवालाच्या संदर्भामध्ये काही स्पष्टीकरण एखाद्या भागधारकानं, एखाद्या संचालकानं मागितलं तर तो देणं हे सुद्धा अंकेक्षणाच्या स्वरूपामध्ये किंवा व्याप्तीमध्ये अपेक्षित आहे. हे झालं अंकेक्षण म्हणजे काय किंवा अंकेक्षणाचं स्वरूप आणि व्याप्ती याच्यामध्ये काय अपेक्षित आहे. त्याच्या पुढचा भाग आहे अंकेक्षणाचं उद्दिष्ट, ऑब्जेक्ट्स ऑफ ऑडिट. अंकेक्षण का केलं जातं, अंकेक्षणाचं उद्दिष्ट काय आहे, अंकेक्षण कोणत्या हेतूनं केलं जातं. तर त्याचे दोन उद्देश आहे. मुख्य उद्देश म्हणजे मेन ऑब्जेक्ट आणि सबसिडरी ऑब्जेक्ट. मुख्य उद्देश, आता मुख्य उद्दिष्टामध्ये काय अपेक्षित आहे किंवा मुख्य उद्दिष्ट काय आहे अंकेक्षणाचं, तर हिशेब लेखनामध्ये जी काही कार्यक्षमता आहे, हिशेब लेखनामध्ये जी अचूकता सध्याच्या स्पर्धात्मक परिस्थितीमध्ये अपेक्षित आहे, तर ती त्याला प्रोत्साहन देणं हे अंकेक्षणाचं मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणजे हिशेब व्यवस्थित लिहिले गेले पाहिजेत, अप टू डेट लिहिले पाहिजेत आणि कोणत्याही पद्धतीने त्याच्यात चुका होऊ नयेत, लबाडी होऊ नये, गैरप्रकार होऊ नये, याच्यासाठी अंकेक्षण महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी अंकेक्षण किंवा ऑडिट हे त्या ठिकाणी केलं जातं. त्याच्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे ते म्हणजे वार्षिक लेख्यांच्या सत्यतेविषयी खात्री करून घेणे. वार्षिक लेखे म्हणजे काय, वार्षिक लेखे म्हणजे ट्रायल बॅलन्स, नफा तोटा पत्रक, बॅलन्स शीट आणि इतर स्टेटमेंट, त्याला वार्षिक लेखे म्हणतात.
हे जे वार्षिक लेखे आहेत त्या वार्षिक लेख्यामध्ये म्हणजे थोडक्यात नफा तोटा पत्रकात दिसणारा नफा आणि बॅलन्स शीटमध्ये दिसणारी कंपनीची आर्थिक परिस्थिती ताळेबंदाच्या माध्यमातून दिसणारी ती खरी आहे का, ती वास्तव आहे का, ती योग्य आहे का, याची खात्री करून घेणं हे ऑडिटरकडनं अपेक्षित आहे. आणि म्हणून अंकेक्षणाचं दुसरं उद्दिष्ट सांगता येईल आपल्याला, ते म्हणजे वार्षिक लेख्यांच्या सत्यतेविषयी खात्री करून घेणं. याशिवाय तिसरं उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल, लेखे जे आहेत ते नियमानुसार लिहिलेत का त्याची खात्री करून घेणे. म्हणजे नफा तोटा पत्रक, बॅलन्स शीट, वेगळ्या प्रकारची इतर कागदपत्र ही नियमानुसार लिहावी लागतात. कायद्यामध्ये काही बाबी स्पष्ट केलेल्या आहेत. भारतीय कंपनी कायदा असेल किंवा हिशोबशास्त्राच्या दृष्टिकोनातून डबल एंट्री सिस्टीमनुसार असणारे काही नियम असतील, त्या नियमानुसार योग्य पद्धतीनं म्हणजे त्याच्यात महसुली उत्पन्न, महसुली खर्च ह्या बाबी आहेत किंवा अनेक बाबी आहेत, त्या बाबीनुसार लेखे लिहिलेले आहेत किंवा नाहीत याची खात्री करून घेणं हे अंकेक्षणामध्ये अपेक्षित आहे. आता हे झाले मुख्य उद्दिष्ट. आता त्याच्याबरोबर दुय्यम उद्दिष्ट कोणते ते आपल्याला पाहावं लागेल. त्याला सबसिडरी ऑब्जेक्टिव्ह म्हणतात. दुय्यम उद्दिष्टामधील पहिलं उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल ते म्हणजे लेखाकर्मातील चुका शोधून काढणं. हिशोबशास्त्र म्हणजे कर्मचाऱ्यांनी जे काही हिशोब लिहिलेले आहेत त्या हिशोबामध्ये काही वेळेला चुका होऊ शकतात. चुका ह्या नकळत होऊ शकतात. अनेक वेळेला अनेक ट्रान्झॅक्शन्स असतात. कामाचा व्याप एखाद्या कर्मचाऱ्यावरती किंवा त्या संबंधित अकाउंटंटवरती जास्त असतो आणि अशा वेळेला घाईगडबडीमध्ये चुका होऊ शकतात. या चुका शोधून काढण्याचं काम ऑडिटरला त्या ठिकाणी करावं लागतं. ह्या चुका बेरजा करताना होऊ शकतात, वजाबाक्या करताना होऊ शकतात, पर्सेंटेज काढताना होऊ शकतात किंवा बॅलन्सिंग फिगर काढताना होऊ शकतात किंवा ती फिगर पुढच्या पानावरती कॅरी फॉरवर्ड करताना होऊ शकतात. ह्या चुका शोधून काढण्याचं काम ऑडिटरला त्या ठिकाणी करावं लागतं. दुसरं उद्दिष्ट जे आहे त्यामध्ये हिशेबातील लबाडी किंवा हिशेबातील कपट किंवा अफरातफर शोधून काढणे. मुख्य भाग याच्यामध्ये असा आहे की चुका ह्या नकळत झालेल्या असतात, कामाच्या घाईगडबडीमध्ये झालेल्या असतात. मात्र लबाडी, कपट, अफरातफर हे काही नकळत झालेलं नसतं, ते हेतुपुरस्पर झालेलं असतं. आणि ज्या गोष्टी हेतुपुरस्पर नियोजनबद्धरित्या झालेल्या असतात त्या शोधून काढणं थोडंसं अवघड असतं, कारण त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या हुशारीचा उपयोग केलेला असतो. आणि इथं मग ऑडिटरला जास्त काळजी घ्यावी लागते, कारण त्याचं कौशल्य, त्याची बुद्धिमत्ता, त्याचा अनुभव याच्या आधारे तो हिशोबातील लबाडी, हिशोबातील कपट, हिशोबातील अफरातफर त्या ठिकाणी शोधून काढू शकतो. आता ही जी लबाडी असते किंवा जे काही गैरप्रकार असतात ते गैरप्रकार कर्मचाऱ्यांनी केलेले नसतात, तर ते कर्मचाऱ्यांनी केलेले असतात, पण कर्मचाऱ्यांनी कुणाच्या तरी संगनमताने केलेले असतात. म्हणजे त्यांना थोडक्यात वरच्या व्यक्तींचा म्हणजे त्यांचे वरिष्ठ जे आहेत, मग ते बोर्ड ऑफ डायरेक्टर असेल, मॅनेजिंग डायरेक्टर असेल किंवा एखादा महत्त्वाची व्यक्ती असेल, त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते त्यांच्या सहकार्यानं किंवा त्यांच्या संगनमतानं एकत्रितरित्या ही अफरातफर होत असते. आणि म्हणून मग ऑडिटरला आपलं स्वतःचं कौशल्य वापरून, स्वतःची बुद्धिमत्ता वापरून, स्वतःचा अनुभव लक्षात घेऊन ही लबाडी किंवा कपट किंवा अफरातफर शोधून काढावी लागते. त्याच्यासाठी मग तिथे जास्त काळजी घ्यावी लागते. मग ते बिल आहे का, त्या बिलावरती ते बिल अधिकृत आहे का, जे काही खरेदीचं किंवा विक्रीचं व्यवहार मोठ्या प्रमाणात झालेला आहे, मोठ्या फिगरनं झालेला आहे, त्या अनुषंगानं संबंधित अधिकृत व्यक्तीची किंवा व्यवस्थापनाची त्याला परवानगी होती का, आणि ते व्यवहार एका विशिष्ट मर्यादेमध्ये, घटनापत्रकाच्या चौकटीमध्ये, कंपनी कायद्याच्या चौकटीमध्ये झालेला आहे का, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहाव्या लागतात. म्हणजे अशा पद्धतीनं दुय्यम उद्दिष्टामध्ये आपण म्हणू शकतो की हिशोबातील लबाडी, हिशोबातील कपट, हिशोबातील अफरातफर शोधून काढणं हे अतिशय महत्त्वाचं उद्दिष्ट त्या ठिकाणी आहे. आणि त्या ऑडिटरला त्या अनुषंगानं काळजी घ्यावी लागते, कारण चुका शोधणं हे सोपं आहे. कारण बेरजा करताना, वजाबाक्या करताना, टक्केवारी करताना झालेल्या चुका शोधणं हे सोपं असतं. ऑडिटर ते सहज स्वतः किंवा त्याचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत तो शोधून काढू शकतो. परंतु लबाडीच्या बाबतीमध्ये मात्र जास्त काळजी ही घ्यावी लागते. आणि म्हणून मुख्य दुय्यम उद्दिष्टातलं हे दुसरं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे लबाडी, अफरातफर यांना आळा घालणे. ऑडिटरचं काम फक्त चुका शोधणं, लबाडी शोधणं एवढंच नाही, ते तर आहेच, पण त्याच्याबरोबरीनं आता जी लबाडी किंवा ज्या चुका शोधल्यात किंवा ज्या अफरातफरी शोधल्यात त्यांना भविष्यकाळामध्ये आळा घालणं हे सुद्धा उद्दिष्ट अंकेक्षणाचं आहे. कारण ज्या चुका होतात, ज्या लबाड्या होतात, ज्या अफरातफरी होतात त्या शोधून काढून भविष्यकाळात
त्या होणार नाहीत या अनुषंगानं आपल्याला काळजी ही घ्यावी लागते. आणि म्हणून मग ऑडिटर काही एक विशिष्ट सिस्टीम त्या ठिकाणी सांगतो, एक विशिष्ट कार्यपद्धती सांगतो की जेणेकरून त्या कार्यपद्धतीचा स्वीकार केल्यानंतर आपल्याला त्या भविष्यकाळामध्ये अशा पद्धतीनं कर्मचाऱ्यांनी अफरातफर किंवा लबाडी होणार नाही अशी याची काळजी या माध्यमातून घेता येते. पुढचं उद्दिष्ट सांगितलं जातं ते म्हणजे लेखा विभागातील कर्मचाऱ्यांवरती एक प्रभाव, एक नियंत्रण या अनुषंगानं हे एक उद्दिष्ट सांगितलं जातं. लेखा विभागातील म्हणजे अकाउंट सेक्शनमध्ये जे काही कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांवरती ऑडिटरला नियंत्रण ठेवावं लागतं किंवा ऑडिटच्या माध्यमातून ते नियंत्रण आपोआपच प्रस्थापित होतं. प्रत्येक कर्मचाऱ्यांना माहीत असतं की आपण जे काही हिशेब लिहितो त्या हिशेबांचं अंकेक्षण होणार आहे, त्या हिशेबांचं हिशेब तपासणी वर्षाच्या शेवटी होणार आहे. आणि जर त्याच्यामध्ये चुका दिसल्या, लबाडी दिसली, गैरप्रकार दिसले तर आपली नोकरी जाऊ शकते, आपल्यावरती शिक्षा होऊ शकते, आपल्याला तुरुंगवास होऊ शकतो. आणि म्हणून मग लेखा विभागातील किंवा अकाउंट सेक्शनमधील जे कर्मचारी हिशेब लिहिण्याचं काम करतात, जे कर्मचारी वेगवेगळ्या प्रकारचे नोंदी ठेवण्याचं काम करतात त्या कर्मचाऱ्यांवरती एक प्रभाव ऑडिटचा निर्माण होतो की या संस्थेचं ऑडिट होणार आहे. आणि ऑडिटमध्ये कर्मचाऱ्यांचे सगळ्या जमा खर्चाची हिशेबाची पुस्तके, व्हाउचर्स, कागदपत्रे, पत्रव्यवहार तपासला जातो. आणि त्याच्यामध्ये जर काही चुका झाल्या, त्याच्यामध्ये काही लबाडी झाली आणि ती जर निदर्शनास आली ऑडिटरच्या आणि ती जर व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिली तर आपल्याला त्या ठिकाणी शिक्षा होऊ शकते. आपल्याला त्या ठिकाणी काही ना काही बाबींना की ज्या बाबी आपल्या विरोधातल्या असू शकतील, म्हणजे दंडात्मक कारवाई, नोकरी जाणं, बदली होणं गैरसोयीच्या ठिकाणी, हे प्रकार होऊ शकतात. आणि म्हणून मग शक्यतो कर्मचारी या भानगडीत पडत नाहीत, आपलं काम अप टू डेट ठेवतात आणि लबाडी, गैरप्रकार, चुका होणार नाहीत या पद्धतीने काळजी घेतात. आणि शेवटचं उद्दिष्ट जे आहे ते म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांचं समाधान करणे. अनेक प्रकारचे कर्मचारी अनेक प्रकारचे व्यवहार लिहित असतात, कारण कंपनीमध्ये एक कर्मचारी नसतो, अनेक कर्मचारी असतात. आता हे जे कर्मचारी आहेत ते व्यवहार लिहितात, वर्षाच्या शेवटी नफा तोटा पत्रक, बॅलन्स शीट तयार करतात. नफा तोटा पत्रकावरून कंपनीचा नफा लक्षात येतो, बॅलन्स शीटवरून कंपनीची आर्थिक परिस्थिती लक्षात येते. आता या नफा तोटा पत्रकावरून शासकीय कर्मचारी काही संबंधित असतात, उदाहरणार्थ आयकर विभाग, विक्री कर विभाग, ह्या विभाग जे आहेत ते विभागांचं लक्ष असतं कंपन्यांच्या कामकाजावरती किंवा कंपन्यांच्या नफ्यावरती. कारण कंपनीचा जो नफा असतो त्या नफ्यावरती कंपन्यांना इन्कम टॅक्स भरावा लागतो. कंपन्यांना विक्री कर किंवा व्हॅट असेल किंवा अलीकडच्या काळातील GST असेल तो भरावा लागतो. तो भरत असताना, तो देताना कंपन्या कदाचित मुद्दाम कर चुकवेगिरी या दृष्टिकोनातून कर वाचविण्याचा प्रयत्न म्हणून कमी नफा दाखवतील, अनेक बाबी करू शकतात. आणि मग कमी नफा दाखवला तर कमी इन्कम टॅक्स बसेल कंपन्यांना. आणि म्हणून मग आयकर अधिकारी, कर्मचारी ज्या वेळेला कंपनी इन्कम टॅक्स देते त्यावेळेला जर ते हिशेब चार्टर्ड अकाउंटंटनं, ऑडिटरनं तपासलेली असतील तर त्याच्यावरती विश्वास ठेवतात, आणि ते जर तपासलेले नसतील तर त्याच्यावरती फारसा विश्वास ठेवत नाही. आणि म्हणून हा एक मुख्य म्हणजे आपल्याला एक उद्दिष्ट सांगता येईल ऑडिटचं, अंकेक्षणाचं, हिशेब तपासणीचं, लेखापरीक्षणाचं, की जर तुमच्या कंपनीचं हिशेब तपासणी होत असेल, लेखापरीक्षण होत असेल तर त्याच्यावरती विश्वास ठेवण्याचं काम सर्वसाधारणपणे शासकीय कर्मचारी करतात आणि त्याच्यावरती योग्य तो इन्कम टॅक्स त्या ठिकाणी घेतात. तर या पद्धतीनं आपण आजच्या टॉपिकमध्ये अंकेक्षणाचा अर्थ, अंकेक्षणाची व्याप्ती आणि अंकेक्षणाचं स्वरूप आणि अंकेक्षणाचं उद्दिष्ट काय आहे याबद्दलची माहिती आपण पाहिली. नंतरच्या टॉपिकमध्ये आपण अंकेक्षणाचे महत्त्व किंवा फायदे या गोष्टीकोनातून आपण विचार करणार आहोत. धन्यवाद.